काय महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी साफसफाई तर होतच असते, परंतु यावेळेला आमची जबाबदारी मोठी आहे. मुंबईकरांनी आमच्या हाती महापालिकेची सत्ता दिलेली आहे आणि अशा वेळेला नागरिकांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना त्रास होऊ नये. कारण आम्ही बघतो की इकडे पावसाळ्यात पाणी भरतं, त्या ठिकाणी या परिसरात पाणी जातं, चाळीमध्ये घरांमध्ये पाणी जातं, कचरा सगळा बाहेर येतो आणि मग या व्यवस्थेना कुठेतरी हलवण्याची आवश्यकता असते. आपापल्या परीनं ते काम करीतच असतात, परंतु त्यांना मार्गदर्शन करणं, आवश्यक त्या यंत्रणा लागल्या तर त्यांना बॅकअप देणं, ते करत या ठिकाणी साफसफाईची मोहीम आज आम्ही 3 नंबर प्रभागापासून 3, 4, 5 करत आता या ठिकाणी 11, 12 असं करत 25, 26 पर्यंत आम्ही जाणार आहोत. आणि मला आनंद वाटते, मी महापालिकेचं कौतुकही करेन. नेहमी आम्ही त्या ठिकाणी शिव्या देत असतो, आम्ही त्यांच्यावर टीका करत असतो, परंतु चांगल्या कामाचं कौतुकही झालं पाहिजे. मी आतापर्यंत 3-4 मोठे नाले बघितले, व्यवस्थित साफसफाई होते. काही ठिकाणी बॉटलनेक आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही अपरिहार्यता आहे, तरी तिथे आता मध्ये मध्ये जाळ्या बसवण्याचा प्रयत्न राहणार आहे. आता इथे श्रीकृष्ण नगर याच ठिकाणी मी जी पाहणी केली त्याच्यामध्ये आता बराच तिकडे दगड आणि हे आहेत, तर त्यांचं म्हणणं आहे खालून कसली पाईपलाईन जाते. तर मी आता त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ताबडतोब वेगळी यंत्रणा लावा आणि 3-4 दिवसामध्ये आपण परिसर इतर नाले जसे साफ झालेत तशी ही मोठी नदी आहे, हिचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होणार असतात आणि त्याच्यामुळे तसं काम करण्याच्या सूचना आणि डीएमसी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात आणि मला खात्री आहे की ते सारे महापालिकेचे अधिकारी हे काम त्या ठिकाणी करून घेतील. त्याच्या कारण माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांचं महापालिकेच्या विषयी एक वेगळं बॉन्डिंग आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्या भावनेतनं आमच्या महापौरांनी दौरा केला, आमच्या मुंबई अध्यक्षांनी केल्या, पियुष गोयल साहेबांनी त्या ठिकाणी दौरा करून माहिती घेतली आणि आज मी या ठिकाणी अशा प्रकारचा दौरा करून माहिती घेतली.